अजून एक गोष्ट लक्षात घ्यायची ती म्हणजे मुलं आपली प्रॉपर्टी किंवा आपली संपत्ती नाही आहेत. ती एक स्वतंत्र व्यक्तिमत्व घेऊन आलेली व्यक्ती आहे. आपण फक्त त्यांचे मार्गदर्शक आहोत. त्यांना रस्ता दाखवणं आपलं काम आहे. पण त्या रस्त्यावरून चालायचंय ते शेवटी त्यांना स्वतःलाच. 9 ते 12 ह्या वयात आपण त्यांना स्वतःचे निर्णय घ्यायला थोडी मोकळीक दिली पाहिजे. मग छोटे छोटे निर्णय चुकेनात का? त्यातून ते जे शिकतील ते आपण कितीही ओरडून सांगितलं तरी शिकू शकणार नाहीत. हे सगळं ऐकायला छान वाटतं, पण प्रत्यक्षात आणणं खूप कठीण आहे हे मला मान्य आहे. पण संयम आणि प्रेम ह्या 2च गोष्टी आहेत ज्या आपल्या हातात आहेत. मुलांशी सतत भांडत राहण्यापेक्षा, त्यांना सतत दबावात ठेवण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा त्यांच्याशी मैत्रीचं नातं कसं निर्माण होईल ह्याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. 16व्या वर्षानंतर तर आपण त्यांच्याशी मित्रासारखंच वागायचे, पण त्याची सुरुवात 9 ते 12 या वयापासूनच होते. एक दिवस असा येईल जेव्हा ही मुलं मोठी होतील आणि घराबाहेर पडतील. तेव्हा त्यांच्यासोबत काय असेल तर आपण त्यांच्यावर केलेले संस्कार, आपण त्यांच्यासोबत घालवलेला वेळ, तो वेळ आज देणं खूप आवश्यक आहे. बाकी सगळं आयुष्यभर चालणारच आहे, पण मुलांचं हे वय परत येणार नाही. एकदा का आपल्याला हे समजलं की पालकत्व हे ओझं न वाटता त्याचा एक आनंद वाटायला लागतो. शेवटी इतकंच म्हणेन की तुम्ही हे प्रश्न विचारता म्हणजे तुम्ही आधीच चांगल्या पालक आहात. त्यामुळे आपण मुलांसाठी जे काही चांगलं करतोय त्याचं फळ आपल्याला नक्कीच मिळेल. फक्त घाई करू नका आणि मुलांवर अवाजवी अपेक्षांचं ओझं टाकू नका. तिसरा प्रश्न अगदी थोडक्यात विचारलेला आहे की मुलीशी कसं वागू. पण आता ह्याचं उत्तर मात्र मी अगदी सविस्तर देणार आहे, कारण मुलगी आपली अगदी लहान असल्यापासून ते मोठी होईपर्यंत खूप वेगवेगळ्या टप्प्यांमधून जाते आणि प्रत्येक टप्प्यामध्ये आपली तिच्याशी वागणूक थोडी तरी वेगळी असली पाहिजे. आई आणि मुलगी हे नातं खरं तर खूप नाजूक आणि तितकंच खोल असतं. आपण मुलीला वाढवताना खूप वेळा गोंधळतो की नक्की कसं वागावं, कारण कसं आहे ना, प्रत्येक वयात तिची गरज बदलत असते आणि त्यासोबत आपल्यालाही बदलावं लागतं. सुरुवातीची 5 वर्ष बघा ही निव्वळ लाडाची असतात. त्या काळात तिचं जग म्हणजे आपण असतो, ती आपली प्रिन्सेस असते. तेव्हा तिला शिस्त लावण्यापेक्षा त्यावेळी तिला सुरक्षित वाटणं खूप महत्त्वाचं असतं. अर्थात यातल्या बऱ्याच गोष्टी मुलासाठी सुद्धा लागू होतात, पण प्रश्न मुलीच्या दृष्टीने विचारलाय म्हणून मी इथे त्याच दृष्टीने उत्तर देते. ह्या वयात तिला जे हवंय, जे ती बोलतीये ते ऐकून घेणं आणि तिला भरभरून प्रेम देणं हेच आपलं काम असतं. ह्या वयात तिला जितकं जवळ घेऊ, प्रेमाने वागू, तितका तिचा आत्मविश्वास वाढतो. पण लाड करणं म्हणजे प्रत्येक हट्ट पूर्ण करणं असं नाही, तर तिला तिच्या अस्तित्वाची खात्री देणं असतं. तू छान आहेस, तू आम्हाला हवी आहेस ह्याची तिला जाणीव करून देणं असतं. ह्या काळात तिच्या स्वत्वाची जाणीव निर्माण होत असते. पण खूप वेळा गप्प बस, तुला कळत नाही असं म्हणून मुलींना किंवा मुलांना सुद्धा गप्प बसवलं जातं.